आमदारांसाठी आकाशवाणी आमदार निवास आहे। काल सभागृहात कामकाज झाल्यावर MIDCची मीटिंग आटोपल्यावर 7:45 वाजता आम्ही जेव्हा आमदार निवासला गेलो, तिथं 4 लिफ्ट आहे, 2 आमदारांसाठी आहे, 2 इतर लोकांसाठी आहे। त्यामध्ये मी ते टोपीवाले आमचे सन्माननीय सदस्य अजून एक जण होते, आम्हाला त्या लिफ्टनी सोडून दिलं। आमच्यासोबत कार्यकर्ते होते, आमचे PA होते, ते खाली राहिले। त्यानंतर ते लिफ्ट खाली आली। माझे PA निलेश हांडे, रविभाऊ राऊत, आमचे शहर अध्यक्ष बार्शी टाकडीचे प्रवीण धाईत आणि 3 लोक अजून होते, लिफ्टमॅन, असे 7 लोक लिफ्ट मधात अटकली। पाऊण तास लिफ्ट बंद राहिली। त्यामध्ये त्या लिफ्टमॅनले अटॅक आला। एका PAनं आमच्या त्याचा छाती चोळली, एकानं हात चोळला। त्याला पाऊण तासानंतर त्याला म्हणजे होश नाही राहिला, त्याला एक उलटी झाली। त्यातले 2 जण अजून घाबरले आणि त्यानंतर पाऊण तासानंतर जिद्दोजहद केल्यानंतर ते लिफ्ट चालू झाली। ते लोक आले, घामाझोकळे झाले। ते लिफ्ट 15 दिवस पहिले बंद होती, ते चालू केली, पण त्या लिफ्टले जुनं सामान लावलं अशी चर्चा आहे। आणि त्या कर्मचाऱ्याला अर्जंटमध्ये काढल्यावर ॲम्ब्युलन्सनं दवाखान्यात नेलं, तो जिवंत आहे का गेला का काय आहे। आणि ते जर PAच्या जागी आमदार असतो तर त्या टोपीवाल्यांचा माया भावपूर्ण श्रद्धांजलीचा विषय झाला असता या सभागृहात। तर त्या बंद लिफ्टले चांगल्या लिफ्ट लावून किमान आमदाराले त्या चांगल्या लिफ्टची सोय करून द्यावी अशी विनंती आहे। आणि तुम्ही आमचे कस्टडियन आहे, तुमच्या हाती आमचं सगळं हे आहे आमदार अध्यक्ष महाराज। तर मनोरा आमदार निवास लवकरात लवकर चालू करून आम्हाला सोय द्या आणि या लिफ्टचं काहीतरी करा साहेब। सन्मान्य सदस्य हरीश पिंपळे साहेबांनी जो विषय सभागृहात मांडलेला आहे तो अत्यंत गंभीर आहे। जर आमदार निवासातील लिफ्ट अशी खराब होणार असेल आणि सन्मान्य आमदारांना किंवा त्यांच्या स्टाफला अडचण होणार असेल तर या संदर्भात कठोर कारवाई केली जाईल। जे दोषी असतील, जर का जुने पार्ट्स खोटे पार्ट्स लावले असतील तर आपण त्याची चौकशी करून त्यावरती योग्य ती ॲक्शन घेऊ। आणि मनोरा आमदार निवास संदर्भात आपण जो प्रश्न सादर केला आहे, मनोरा आमदार निवासचं काम हे अत्यंत जोरात चालू आहे। सध्या पायलिंग पूर्ण झालं आहे आणि आपण जो कालावधी त्या कामासाठी ठेवलेला आहे त्या कालावधीत किंवा त्याच्या आधी मनोरा आमदार निवासचं काम पूर्ण होईल आणि त्याचबरोबर मॅजेस्टिक आमदार निवासचंही काम त्याआधी पूर्ण करण्यात येईल।